माऊली संत ज्ञानेश्वर माऊलींची सेवा वारकरी हे करतच आलेत, पण समाजातील अन्य स्तरातील मंडळी आणि विद्यार्थी सुद्धा माऊली सेवा करतात। पुणे विद्यापीठाचे 150हून अधिक विद्यार्थी दरवर्षी वारी सोहळ्यामध्ये सेवा देत असतात। वारकऱ्यांना मार्ग दाखवण्यापासून ते स्वच्छतेपर्यंत सगळी कामं हे विद्यार्थी करत असतात। सोबतच लोककला, पथनाट्य यांमधून सुद्धा जनजागृती करण्याचा प्रयत्न सुद्धा हे विद्यार्थी करत असतात। या उपक्रमाविषयी पुणे विद्यापीठाचे प्राध्यापक प्रताप फलफले आणि साहित्य संशोधक प्राध्यापक अनिल केंगार यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी। जय हरी विठ्ठल। मी आता सासवडमध्ये आहे आणि माऊलींची पालखी सासवड मुक्कामी आहे। माऊलींच्या मार्गावरती चालत असताना अनेक सेवा घडत असतात। अनेक संस्था सेवेकरी म्हणून माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होताना आपण पाहतो। पुणे विद्यापीठ हे दरवर्षी आपले उपक्रम घेऊन या वारी सोहळ्यामध्ये सहभागी होतं। अनेक टप्प्यांवरती जनजागृती करण्याचं काम पुणे विद्यापीठ करतं। वेगवेगळ्या विषयांना घेऊन ते या वारी सोहळ्यामध्ये उतरत असतात। एका बाजूला मनोरंजन आहे आणि दुसऱ्या बाजूला जागृती आहे। भारूड, अभंग, गवळणी यासारख्या माध्यमातून संतांनी नेहमी समाजाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला आणि तोच वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न पुणे विद्यापीठ सातत्याने करत असतं। आता माझ्यासोबत प्रताप फलफले सर आहेत। आपण स्वागत करूया सर। स्वागत आहे तुमचं आणि तुमच्या सगळ्या टीमचं, तुमच्या सगळ्या मुलांचं सुद्धा, कारण जवळजवळ 150 मुलं घेऊन तुम्ही वारीमध्ये उतरलेले आहात। सगळ्यात पहिल्यांदा या उपक्रमाविषयी सांगा आणि यावर्षी काय वैशिष्ट्य आहे? गेली 22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ते पंढरपूर अशी 150 स्वयंसेवकांची वारी ही मार्गस्थ होत असते। दरवर्षी वेगवेगळे उपक्रम असतात, परंतु त्यामध्ये आम्ही हरित दिंडी आणि स्वच्छ दिंडी किंवा हरितवारी आणि स्वच्छ वारी हा उपक्रम आहे आणि त्या जोडीला यावर्षी सक्षम महिला आणि साहित्य दिंडी अशा स्वरूपाचा उपक्रम घेऊन चाललेलो आहोत। यावर्षीचं साहित्य संमेलन 100वे आहे आणि ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होतं आहे आणि संतांचं जे साहित्य आहे ते लोकांपर्यंत पोचलेलं आहेच, अधिक ते जनतेपर्यंत पोचलं पाहिजे या दृष्टीने माझे स्वयंसेवक याचा प्रचार आणि प्रसार करणार आहेत आणि त्यासाठी माननीय राजेश पांडे सर यांच्या माध्यमातून एक पुस्तक रथ देखील आम्ही सोबत घेऊन चाललेलो आहोत, ज्या माध्यमातून वारकऱ्यांपर्यंत ही पुस्तकं आम्ही पोचवण्याचं काम करतोय आणि वारकऱ्यांना देखील निमंत्रित करत आहोत की 100वे जे साहित्य संमेलन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणार आहे त्यामध्ये देखील आपण सहभागी व्हावं। नक्कीच। अनिल केंगार सर आपल्यासोबत आहेत, जे पुणे विद्यापीठाचे साहित्याचे संशोधक आहेत आणि सर दरवर्षी वारीमध्ये वेगवेगळे परफॉर्मन्सेस करताना आपण पाहतो। यावर्षी सर नवीन काय आहे आणि नवीन काय सादर करणार आहात? सादरीकरण तर मी भारुडाच्या माध्यमातूनच करेन। ज्या सावित्रीबाईंनी शिक्षणाची गंगा घरोघरी पोचवली ते आमचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन। खरं तर साहित्याची वारी म्हटलं की आमचं साहित्य हे खऱ्या अर्थाने संतांच्या ग्रंथांपासून ते आमच्या घरांपर्यंत पोचवण्याचं काम राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी करतायत आणि म्हणून आमची ही वारी पंढरपूरपर्यंत आहे। ही वारी खऱ्या अर्थाने स्वच्छ वारी, स्वच्छ वारी, लेक लाडकी लाडकी लेक मे संतांची, लेक लाडकी लाडकी लेक मे संतांची। हो 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 हो। आणि म्हणून सक्षम महिला बनवण्यासाठी आज आपण बघतो की आमची महिला लाल परीचं स्टेअरिंग देखील त्यांच्या हातामध्ये आलं, हातामध्ये बंदूक आली। देशाच्या सीमेवरती खऱ्या अर्थाने आपल्या देशाचं रक्षण करण्याची जबाबदारी आमच्या महिलांनी स्वीकारली। परंतु राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, कला, क्रीडा, सांप्रदायिक इत्यादी क्षेत्रामध्ये देखील आमच्या महिला रणरागिणी म्हणून काम करू लागल्या। एवढंच नाही, गाव खेड्यापर्यंत आमच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिलेला महिला सक्षमीकरणाचा विषय आम्ही या वारीच्या माध्यमातून पोहोचवतोय। म्हणून आमच्या महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत, कारण भारत देशाच्या राष्ट्रपती बनल्या प्रतिभाताई, पी.यू. सिंधू, साक्षी मलिक अनेक उदाहरणं देता येतील आणि आमच्या क्रिकेटच्या महिलांनी ज्या टीमने जे आमच्या जगभरामध्ये कीर्ती गाजवली, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला सक्षम होत आहेत आणि म्हणून ही तुकोबारायांची लाडकी लेक कशी आहे? अख्खाई चुडा हाती आला, अंकन मोती नाकाला, बोध मुराळी शृंगारीला, 84चा शिक्का केला।